नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण एक सारस्वत पदार्थ करणार आहोत. कैरीची उडद मेथी. कोकणामध्ये हा पदार्थ फार फेमस आहे. कैरीचा सीझन चालू झाला की हा पदार्थ घरोघरी केला जातो. मऊसूत भाताबरोबर ही उडद मेथी फारच छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण ह्याचा मसाला करून घ्यायचा आहे. मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये 7 ते 8 बॅडगी मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजून झाल्या की 1 टेबलस्पून धणे, अर्धा टेबलस्पून उडीद डाळ घालून भाजून घ्यायचं आहे. एखादा मिनिट भाजून झाला की ह्यामध्ये अर्धा टेबलस्पून तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदूळ टाकल्यामुळे मसाल्याला दाटसरपणा येतो. तांदूळ साधारणतः अर्धा मिनिट भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ भाजून झाले की ह्यामध्ये अर्धा टेबलस्पून मेथीदाणा टाकून घ्यायचं. मेथीदाणा जास्त भाजायचा नाही. जास्त भाजला गेला तर त्याचा कडवटपणा हा आमटीमध्ये उतरतो. आता या ठिकाणी आपला हा मसाला भाजून थंड झाला आहे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर तयार करायची. मसाल्याची पावडर तयार झाली की त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी किसलेले खोबरे ॲड करायचे व मसाल्यासहित एकत्र जेवढे पाणी लागेल तसे वापरून वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता एका कढईत 2 टेबलस्पून तेल टाकायचे. तेल गरम झाले की त्यात 4 ते 5 दाणे मेथीचे टाकून अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा. हिंग टाकून झाला की कढीपत्त्याची 4-5 पानेही टाकून घ्यायची. या ठिकाणी मी 2 कैरी घेऊन स्वच्छ धुवून त्याची साले काढून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे तुकडे ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. कैरी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साधारणतः 2 ते 3 मिनटं तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. कैरी ही थोडीशी परतली गेली की ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी मी तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे. अवेलेबल असेल अशी कुठलीही कैरी आपण वापरू शकतो. तर ह्यामध्ये कैरी शिजण्या इतपत थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. कैरी ही पाण्यामध्ये 1-2 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. या ठिकाणी 2 ते 3 मिनटं झालेली आहे. कैरीला छान उकळी आलेली आहे. तर आता या स्टेजला ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी 2 ते 3 टेबलस्पून गूळ वापरलेला आहे. गुळाचे प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असते. कैरी जर आंबट असेल तर गूळ जास्त लागतो आणि कैरी ही कमी आंबट असेल तर गूळ हा कमी लागतो. मी या ठिकाणी तोतापुरी कैरी वापरल्यामुळे गुळाचे प्रमाण हे थोडं कमीच लागलेलं आहे. आता एक उकळी आली की यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून एक उकळी घ्यायची आहे. कैरी शिजली का हे एकदा चेक करून घ्यायचं. कैरी शिजायला फार वेळ लागत नाही. हे बघा, या ठिकाणी छान अशी उकळी आलेली आहे आणि कैरीची उडद मेथी आता या ठिकाणी तयार झालेली आहे. आता ही उडद मेथी सर्विंगसाठी तयार आहे. तर एका बाउलमध्ये ही आपण काढून घेऊ.
आंबट-गोड चवीची उडद मेथी या ठिकाणी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला तुमचे अनुभव कळवा. तर मग अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा. धन्यवाद.